नमस्कार. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळ या संस्थेच्या वतीने मी त्यांचा पदाधिकारी सुनील देवगरकर आज मी दुसरा व्हिडिओ आज प्रसारित करत आहोत. पहिला व्हिडिओ आम्ही जो काढला त्यामुळे लोकांना प्रचंड आवडला, कारण साध्या सोप्या भाषेमध्ये आम्ही हा व्हिडिओ काढला आणि लोकांना त्याचा प्रचंड आवडला. सर्वप्रथम मी 3 लोकांचे आभार मानतो. उमेश मोहिते ज्यांनी हा व्हिडिओ बनवला, राजीव थत्ते जे आपल्याला नेहमी मदत करतात, आणि या प्रकरणामध्ये आम्ही जो मुद्दा घेतला होता तो मुद्दा होता हिरजी जीवराज बिल्डिंग परळ. ही महापालिकेच्या जागेवर असलेली सेस बिल्डिंग होती आणि तो मुद्दा लोकांना खूप आवडला. आणि त्याच्यामध्ये जे एक कुटुंब आहे, विवेक जगन्नाथ पंडित आणि कीर्ती विवेक पंडित, ह्या कुटुंबाने बिल्डरशी 6 महिने संघर्ष केला. सर्व संबंधित त्या कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार केला, तिकडे जाऊन भिडले, तिथे जाऊन आक्षेप घेतले. शेवटी म्हाडाने त्यांच्यावर कारवाई केली 95 ची नोटीस देऊन. तर त्यामध्ये या कारवाई केली. पण या प्रकरणामध्ये आम्ही 4 गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट होती की बिल्डरकडे CC नाही. दुसरी गोष्ट प्रॉपर्टी कार्डामध्ये त्याचं नाव नाही. BMCची प्रॉपर्टी असल्यामुळे प्रथम त्याचं प्रॉपर्टी कार्डामध्ये नाव आलं पाहिजे होतं. तिसरी गोष्ट आमचं शासनाकडे अपील पेंडिंग आहे. आणि चौथी गोष्ट करारपत्रामध्ये 15 चुका आहेत. या मुद्द्यावर आम्ही ही मॅटर चालवलं. आता हे आम्ही जो पहिला व्हिडिओ केला त्याचे परिणाम असे झाले की 3 इमारतीचे लोक पहिले आमच्याकडे आले. त्यांनी आमचं कन्सल्टन्सी घेतली, आमच्याकडून मदत घेतली आणि त्यांनी सूचना केली की असाच एक व्हिडिओ तुम्ही काढा जे छोटे छोटे मुद्दे आहेत, की ते छोटे छोटे मुद्दे ज्या छोट्या छोट्या चुका होतात त्या चुका लोकांकडून होणं आणि साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही लोकांकडे पोहोचा, असं त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सूचना दिली. आता बघा, ज्यावेळेला आम्ही हे प्रकरण MBRRBमध्ये म्हणजे म्हाडाच्या MBRRB कार्यालयामध्ये आमची सुनावणी झाली, त्यानंतर आमचा जो व्हिडिओ प्रसिद्ध झाला त्यानंतर परत आम्हाला आमची सुनावणी झाली होती. आणि त्या सुनावणीमध्ये काय झालं होतं की त्या सुनावणीमध्ये बिल्डर श्रीयुत अक्रम निर्बाण आणि त्याचे 2 प्रतिनिधी, तसेच भुयार साहेब, श्री माळी साहेब आणि त्यांचे इतर अधिकारी असे त्या ठिकाणी होते. आणि आमच्या वतीने म्हणजे विवेक पंडित आणि कीर्ती पंडित यांच्या वतीने मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून ते मॅटर आम्ही चालवलं होतं. आता ह्याच्यामध्ये आम्ही बिल्डर जो आहे निर्माण अक्रम, त्यांनी एक मुद्दा घेतला की CC मिळाल्याशिवाय बिल्डिंग तोडता येते. आम्ही तिकडे असं सादर केलं की CC मिळाली नाही. आता IODमध्ये 30-40 अटी असतात. काही अटी तुम्हाला CC मिळण्यापूर्वीची असतात, काही अटी थोड्याफार अटी CC आणि बिल्डिंग बांधण्यादरम्यान, आणि 4-5 अटी या OC मिळाल्यानंतरच्या असतात. तर आम्ही त्यांना हे सांगितलं की सर्व अटींचं पालन व्हायला पाहिजे. बिल्डर असं म्हणतो की नाही फक्त हा जो मुद्दा आहे CC मिळाल्याशिवाय बिल्डिंग तोडता येते असा मुद्दा घेऊन त्यांनी हे केलं. मग आम्ही त्यांना सांगितलं की रूल 9 DC रूल 2034 यामध्ये तरतूद आहे की तुम्हाला CC मिळाल्याशिवाय बिल्डिंग तोडता येत नाही. त्यानंतर मुद्दा आला तो करारपत्राचा. आम्ही करारपत्रामधले 15 चुका दाखवल्यानंतर त्यानंतर मात्र बिल्डरनी नांगी टाकली आणि मग तो हे झालं की त्याच्या लक्षात आलं की आपलं जास्त कारण बिल्डरमध्ये एका करारपत्रात 15 चुका असल्या तर त्या करारपत्राला काय अर्थ राहत नाही. म्हणून आम्ही हा व्हिडिओ ह्यासाठी काढतोय की लोकांनी 2-3 गोष्टी लक्षात घ्यायची की CC मिळाल्याशिवाय घर सोडायचं नाही. चांगला फ्लॉलेस ॲग्रीमेंट तुम्हाला मिळाली पाहिजे, तरच त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला काय अर्थ आहे. आता सुनावणी दरम्यान आणि सुनावणीच्या अगोदर आम्ही परीक्षित भुयार MBRRBचे अधिकारी त्यांना हे सांगितलं होतं की भुयार साहेब, तुम्ही जो काही निर्णय द्याल त्यात तुम्ही आम्हाला कळवा की अपील कुठे करायचं. तर ते म्हणाले नाही कोर्टात जा, किंवा म्हाडाचे अधिकारी दुसरे होते ते पण म्हणाले तुम्ही कोर्टात जा, किंवा हे प्रकरण ज्या ठिकाणी झालं तिकडे आम्हाला कोर्टात जायला असेल. पण आम्हाला माहीत होतं की शासन निर्णय आहे की सेस बिल्डिंग करता तुम्हाला शासनाकडे आपली बाजू मांडता येते. 2 गोष्टी आहेत, CC मिळाल्याशिवाय घर सोडायची नाही आणि शासनाकडे बाजू मांडा. आता आम्ही लोकांना सांगतोय की ही प्रथा आता बंद पडत चालली की शासनाकडे बाजू मांडण्यात, आपल्याला ती परत सुरू करायची आहे. आता आम्ही ह्या प्रकरणामध्ये शासनाकडे अपील केलेलं आहे आणि आमचं अपील त्या ठिकाणी पेंडिंग आहे. आता बघा, शासनाकडे अपील करण्यामध्ये एक फायदा असतो. शासनाचा आहे ना भाडेकरूंबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे आणि शासनाकडे ऐकून घेतलं. पूर्वी ज्या सुनावण्या व्हायच्या ना त्याच्यामध्ये शासनाकडे ऐकून घेतलं जातं. पण आता कसं झालेलं आहे, बरेच दिवस सुनावण्या झालेल्या नाहीत. आता आपल्याला दोन्ही गोष्टी सुरू करायच्या, सुनावण्या घेणे आणि CC मिळाल्याशिवाय बिल्डिंग तोडायची नाही, आणि चांगले करारपत्र जे फ्लॉलेस करारपत्र आता भविष्यामध्ये आले पाहिजेत. हा आम्ही या गोष्टी आपण पुढे आणत आहोत. आता काय झालं होतं, ज्या वेळेला सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये बिल्डरनी हा मुद्दा घेतला की CC मिळाल्याशिवाय बिल्डिंग तोडता येते. आम्ही सांगितलं की रूल 9 प्रमाणे तोडता येत नाही. पण या गोष्टीचा मी अभ्यास केला म्हणजे काय केलं, कलम 44 MRTP ॲक्ट ह्यामध्ये म्हटलेलं आहे की सर्व परवानगी मिळाल्याशिवाय तुम्हाला बिल्डिंग तोडता येत नाही.
दुसरी गोष्ट अशी की HDFC जी बँक आहे त्या बँकेचा एक अभ्यास गटाने एक अभ्यास केलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की CC मिळाल्याशिवाय तुम्हाला बिल्डिंग तोडता येत नाही. तसंच एक वकील फर्म आहे त्यांचं पण आम्ही रिपोर्ट काढला, त्यात पण म्हटलेलं आहे की CC मिळाल्याशिवाय बिल्डिंग तोडतायत. एक आर्किटेक्ट फर्म आहे, आर्किटेक्टनी दाखवलं की FSIचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं की CC मिळाल्याशिवाय तुम्हाला बिल्डिंग तोडता येत नाही. इतक्या लोकांचा आता आम्ही ओपिनियन घेतलेला आहे. आता परत जेव्हा आम्हाला MBRRBमध्ये बोलवतील किंवा शासनाकडे सुनावणी होईल तेच आम्ही हाच मुद्दा मांडणार आहे की हे आम्ही डॉक्युमेंटरी प्रूफ आता त्या ठिकाणी सादर करणार आहोत. आता बघा आपला जो कार्यक्रम झाला त्याचा एक चांगला आम्ही जो पाठपुरावा केला, आम्ही जो व्हिडिओ टाकला त्याचा आणखीन एक चांगलं आम्हाला अनुभव आला की गिरगावला एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमधले बिल्डरनी पण खूप त्रास दिला. 6 वर्षानंतर ती बिल्डिंग होते. पूर्वी कसं होतं 3-4 लोकांनी संघर्ष केला होता. आता फ्लॅट अलॉटमेंटची वेळ आलेली आहे. फ्लॅट अलॉटमेंटची वेळ आली त्यावेळेला मात्र सीन बदलला. भाडेकरू जे आहेत ते ज्या लोकांनी संघर्ष केला त्यांच्यासोबत आले. ते म्हणाले नाही, आता आम्ही ताबा घेताना आम्हाला 4 गोष्टी पाहिजेत. पहिली OC आम्हाला मिळाली, OCC आम्ही ताबा घेणार नाही. दुसरी सोसायटी स्थापन करा आणि सोसायटीच्या माध्यमातून आम्हाला तो सर्व कारभार द्या. तुम्ही आता परस्पर बिल्डरनी दिला तर नाही चालणार. तर बहुतेक तिकडे आता म्हाडाचे पाठपुरावा केल्यामुळे म्हाडाचे अधिकारी त्या ठिकाणी अलॉटमेंटसाठी येणार आहेत. पण त्यावेळेला पण आपण हे सांगतोय की तुम्हाला आता नवीन इमारत झाली, त्याची जमीन, त्याची बिल्डिंग आणि सर्व सरकारी परवानगी याची जे डॉक्युमेंट आहेत ते सगळे डॉक्युमेंट आम्हाला मिळावेत अशी त्याच्या ठिकाणी भाडेकरूंनी मागणी केली. आणि भाडेकरूंनी चौथी मागणी केली की आर्किटेक्टनी येऊन मोजमाप घ्यावा आणि किती आम्हाला पूर्ण द्यावं की किती रूम आहेत, किती एरिया आहे, सेलेबलचा एरिया किती आहे ह्याचा आम्हाला चार्ट द्यावं. असं एक संघर्ष पेटला गिरगावला. हे सांगण्यासारखं असं आहे की लोकांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे की नियमाने चला. जिथे नियमाप्रमाणे तुम्ही चालाल आपला फायदा, जिथे बिल्डर नियम मोडतो बिल्डरचा फायदा. ही गोष्ट सर्वांनी आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यावी. ज्यावेळेला MBRRBमध्ये आमची सुनावणी झाली तेव्हा आणखीन एक मुद्दा मांडला की देणाऱ्याला द्यायचा अधिकार पाहिजे आणि घेणाऱ्याला घ्यायचा अधिकार पाहिजे. आमचं असं म्हणणं होतं की पूर्वीचा जो बिल्डर होता त्याचं नाव प्रॉपर्टी कार्डात नाही, आताचा बिल्डरचं प्रॉपर्टी कार्डात नाव नाही, CC नाही, मग त्या ठिकाणी त्याला अधिकारच नाही की तुम्ही ही दादागिरी करता किंवा शासनाचं दुर्लक्ष होतं तर असं नाही चालणार. त्या ठिकाणी व्यवहार हे जे आहेत आता करोडोचे व्यवहार होतात आणि तिकडे व्यवहार जर नियमाप्रमाणे न झाले त्याला काय अर्थ राहणार नाही. हा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी MBRRBमध्ये मांडला होता. हा ॲक्च्युली टेक्निकल मुद्दा आहे, परंतु शेवटी मुद्दाच आहे ना. शेवटी आज इतक्या लोकांचं भवितव्य आहे ना. आणि हे ही एक बिल्डिंग उदाहरण म्हणून आहे. मुंबईमध्ये बघा पूर्वी 3000 बिल्डिंगमधले प्रोजेक्ट आहेत, हजारो लोक रस्त्यावर आले, हजारो लोकांचं संपले, त्यांना माहीतच नाही की आपण पूर्वी कुठे राहत होतो. 20-20, 15-15 वर्ष इमारती उभ्या राहिल्या नाहीत. भविष्यात ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी सतत प्रयत्नामध्ये आहोत. आणि आता आम्हाला लोकांनी काय सांगितलं, आम्हाला छोटे मुद्दे सांगा की जे मुद्दे आम्हाला लक्षात घेतले पाहिजे. तर आपण एक छोटे मुद्दे काय आहेत. एक आहे विलंब अधिनियम. आपल्याकडे कोणत्याही डिपार्टमेंटची चौकशी ही किती दिवसात पूर्ण झाली पाहिजे आणि किती दिवसात कळवायला पाहिजे ह्याचा एक आपल्याकडे काय होतं म्हणजे एखादी चौकशी घेतात, मग ती 2-2, 3-3 वर्ष चालते, बिल्डरच्या कलेने चालते, रिपोर्ट राहतो, एखाद्या अधिकाऱ्याची बदली होते, मग दुसरा अधिकारी येतो, तर चौकशा अर्धवट राहतात. तर आपण ह्याच ठिकाणी हे करायचं की विलंब अधिनियम हा काटेकोरपणे पाळावा असं आपण शासनाला विनंती करणं. आपण शासनाला हे पण विनंती करणं तर RTI जो कायदा आहे, RTI कायदा आपल्याला संरक्षण देतो. तर RTI कायदा हा आता लोप पावत चालेल तसं होतं का म्हणे. RTI कायद्यामध्ये आपल्याला भरपूर संरक्षण आहे. RTIमधून आपल्याला डॉक्युमेंट्स मिळतात आणि हे डॉक्युमेंट्स आपल्याला नियमाप्रमाणे मिळतात. म्हणून आपण आता शासनाकडे काही गोष्टी विनंती करणार आहोत. आता बघा आपल्याबरोबर जो बिल्डर करार करतो ते करार मोठे करार करतो, काय गरज नाही. 7 ते 8 पानाच्या मध्ये करार बसला पाहिजे. आणि साधारणतः 2 मुद्दे असे की बिल्डर जो रिपीट पुन्हा ते मुद्दे वेगवेगळे अर्थ लावून टाकतो. त्याच्यामध्ये पहिला आहे FSI बाबतचा मुद्दा. दुसरा मुद्दा आहे प्लॅन बदलण्याबाबतचा. ते आपल्या फेवरमधल्या गोष्टी आहेत. म्हणजे सतत प्लॅन कसाही बदलू शकतो असा तो कंडिशन टाकतो आणि मग तो असं प्लॅनमध्ये एवढे बदल करतो की शेवटी आपल्या हातात काय राहत नाही. आणि दुसरी गोष्ट मी व्हेअरएज असा शब्द, व्हेअरएज हे अशी काहीतरी शब्द असे येतात की ज्यामुळे त्या पॅरेग्राफमध्ये काही अटी शर्तीवरती होते, संदिग्धता निर्माण होते. तर हे शब्दाकडे तुम्ही लक्ष द्या. व्हेअरएज असा कुठे शब्द आला किंवा काही असे आपल्याला अडचणीचे शब्द येतील ते काढून टाकण्याचा आपण तो योग्य ते बदल केले पाहिजेत.
आता काही ठिकाणी वकील नेमले जातात, पण ते वकील बिल्डरनेच नेमले जातात. बिल्डर आपला वकील काय करत नाही, बिल्डरचाच वकील करारपत्र तयार करतो आणि काही अडचणी निर्माण होतात. अशा वेळेला तुम्ही आमची मदत घ्या, आम्ही तुम्हाला मदत करू. आमच्याकडे जर कोण आला आणि करारपत्र घेऊन आम्ही सांगू साधारणतः कोणते मुद्दे हे त्रासदायक होऊ शकतात. काही करारपत्र अशी पण बघितली की बिल्डर स्वतःच्या व्याख्या लिहितो. असं नाही होत. व्याख्या ह्या कायद्यामध्ये दिलेल्या त्याच असायला पाहिजेत. बिल्डरने साधी ॲग्रीमेंट द्यायला पाहिजे. स्वतःची व्याख्या तयार करून जर दिले तर मग भविष्यामध्ये त्याच्या अडचणी होतात. आता बिल्डरने जो करार केलेला आहे त्या करारपत्रातले दोष काढणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यासाठी काही वेळेला आपण वकिलावर अवलंबून राहतो. वकील पण थोडासा आपले त्यांच्या कामात असतात, ते जास्त लक्ष देत नाही. तसं नाही चालणार. आपला करार हा भविष्यात आपलं कसं काम चालणार त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागते. आता बघा, एक असा मुद्दा आला होता की कलम 7 आहे, मोफा कायद्यामध्ये कलम 7 आहे. त्या कलम 7 मध्ये एक चांगली तरतूद आहे की डिफेक्ट लायबिलिटी आहे किंवा दोष जर इमारतीमध्ये असतील तर त्याची पाहणी म्हाडा अधिकारी करतात आणि म्हाडा अधिकाऱ्यांनी अहवाल पाठवला तर बिल्डरला तो दोष त्याचं निराकरण करून द्यायला पाहिजे. नुकसान भरपाईची पण तरतूद आहे मोफा ॲक्ट कलम 7 मध्ये. आपण बघा, एक आमच्याकडे कसं झालं होतं की पालघरला एक किशोर जाधव म्हणून व्यक्ती ती आमच्याकडे एकदा आली होती. त्यांनी सांगितले की त्यांच्या सोसायटीमध्ये असं काही प्रॉब्लेम आहे, बरोबर ते बांधकाम झालेलं नाही. मग आम्ही तिकडे पत्रव्यवहार केला संबंधित डिपार्टमेंट आणि त्यांना सांगितलं की कलम 7 अश्म्यादेश तरतूद आहेत. मग त्या लोकांनी पण मग ते अहवाल घेतला, तर व्हिजिट केली, पाहणी केली आणि त्यांनी दाखवली की कोणकोणते दोष आहेत. अहवाल तयार केला आणि दोष त्यांनी दाखवले, पण दुर्दैवाने त्याची इम्प्लिमेंटेशन झालं, अंमलबजावणी झाली नाही. पण लोकांना आम्ही सांगतोय की मोफा ॲक्ट कलम 7 हे फार महत्त्वाचं आहे. प्लॅन बदलता येत नाही बिल्डरला, ते बदलायचं असेल त्याला कमिटीची परवानगी घ्यावी लागते. आणि दोष जर आढळलं तर डिफेक्ट लायबिलिटी हा जो प्रकार आहे ह्यात म्हाडाला अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्या दोषाचं निराकरण करायला. आता काही प्रोजेक्ट आहे ना, मुंबईमधले क्लस्टर आहेत, प्रोजेक्ट क्लस्टर आहेत. समजा 33/7 किंवा 33/7A आणि प्रोजेक्ट 6,000 किंवा 4,000, मुंबई 4,000पेक्षा जास्त एरिया आणि उपनगरात 6,000पेक्षा जास्त एरिया असेल तर क्लस्टर डेव्हलपमेंटचे बेनिफिट हे आपल्याला मिळाले पाहिजेत. क्लस्टर डेव्हलपमेंट असेल तर पार्किंगची आपली सुविधा, रिक्रिएशन ग्राउंड, ओपन स्पेस, ह्या गोष्टी आपल्या हातून जाणार नाही त्याची लोकांनी काळजी घ्या. आता लोअर परळला वगैरे क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट होतात, लोकांनी काळजी घ्या. आपल्या सोन्यासारखी संधी आहे ती. आपले अधिकार आहेत ना, हे आपले अधिकार आपल्याला कसे मिळतील हे तुम्ही हे करून घ्या. आता बऱ्याच वेळेला काय होते, CC मिळण्यापूर्वी बिल्डर लवकर घाई करून लोकांना घरं खाली करतो. त्याच्यामुळे त्याचा उद्देश असा असतो की चुकीच्या गोष्टी माथी मारणे आणि दोषास्पद करार करून एक दोषास्पद करार शेवटी आपल्या नशिबाला येतो. म्हणून आपण काय करायचं आहे की बघ, लक्षात घ्या, CC मिळेपर्यंत एक प्रोजेक्ट बनवायला समजा 100 रुपये खर्च आहे, तर CC मिळेपर्यंत सर्व परवानग्या मिळणे आणि सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे बिल्डरचे 50 रुपये खर्च होतात. म्हणजे 100पैकी 50 रुपये, अर्धी रक्कम त्याच्यामध्ये जाते परवानग्या, अर्धी रक्कम बांधकामामध्ये जाते. जर बिल्डरने CC मिळेपर्यंत आपण घरं सोडली नाहीत आणि नंतर सगळं सुरक्षता वाटल्यानंतर घरं सोडली तर काय होते, बिल्डर आपल्याला फसवू शकत नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी झालेल्या असतात आणि मग उरलेल्या पार्टसाठी तो आपल्याला टाळमटाळ करू शकत नाही. आता हा व्हिडिओ बनवण्यामागे उद्देश आपला हाच आहे की लोकांना आपण 2 गोष्टी सांगतोय. CC मिळाल्याशिवाय घरं सोडू नका आणि गव्हर्नमेंटकडे आपल्याला अपील करणे. म्हणजे सेस बिल्डिंगमधल्या लोकांना गव्हर्नमेंटकडे आहे, SRA आणखीन वेगळं प्राधिकरण आहे, सोसायट्यांसाठी निबंधकाकडे तुम्ही अपील करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आता कोर्टात जाण्याच्या ऐवजी पहिले तुम्ही लोकल अथॉरिटीकडे जा आणि नंतर मग त्यांचा अहवाल घेऊन कोर्टात जा. हे तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या राहील. आता RTIचं पण आम्ही सांगितले ऑनलाईन डॉक्युमेंट मिळतात, परंतु आपल्याला जी पाहिजे ती मिळत नाही. मग त्यासाठी तुम्ही तिकडच्या लोकांना भेटा, संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना कन्व्हिन्स करा की आम्हाला नोटिंग पाहिजेत, नोटिंगवरील शेरे पाहिजेत किंवा आम्हाला पत्रव्यवहाराच्या कॉप्या पाहिजेत. तुमच्या ऑनलाईन येत नाहीत, ऑनलाईन वेगळीच कॉपी येते, बिल्डरनी टाकलेल्या डॉक्युमेंट्स येतात आणि त्याचा आम्हाला होतो उपयोग पण फार कमी उपयोग असतो. म्हणून ही गोष्ट आणि शासनाला पण आमची विनंती आहे की RTI कायदा लोप होणार नाही याची काळजी घ्या, शासनाने घ्यावी आणि RTI कार्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळालं पाहिजे तर लोकांची कामं होणार ना आणि लोकांना त्यातून न्याय मिळतो. आता आम्ही ज्या महापालिकेकडे किंवा आणखीन कोणत्याकडे जातो न्याय मिळण्यासाठी, ते लोक म्हणतात की आम्ही बिल्डरकडे स्पष्टीकरण मागवलं आहे. तसं नाही आहे. स्पष्टीकरण म्हणजे टाईमपास होतो. बिल्डर 15 मिनिटांनी काहीतरी थातूर स्पष्टीकरण देतो, मग पुन्हा काहीतरी आणखीन एखादं स्पष्टीकरण. तसं नाही, अधिकाऱ्यांनी तिकडे भेट द्यायची, तिकडे काय अडचण आहे ती जाणून घ्यायचं आणि त्या तक्रारीचं निराकरण कसं होईल हे बघायचं आहे.
त्यात आता पार्ट ओसी आणि पार्ट सीसी हा एक प्रकार आहे. लोकांना आमच्यासारख्या लोकांना काय कळत नाही पार्ट ओसी आणि पार्ट सीसी. पण जेव्हा अशी डॉक्युमेंट्स येतात आणि बिल्डर त्याचा गैरफायदा घ्यायला जातो त्यावेळेला आपण संबंधित अधिकाऱ्यांना भेटा आणि आपल्या तक्रारीचं निराकरण करून घ्या. आणखीन एक गोष्ट अशी की काही ठिकाणी असं झालं की कोणतरी एक व्यक्ती असतो, तो कन्सेंट गोळा करतो, मग तो एखाद्या बिल्डरला विकतो, तो आपला हिस्सा काढून घेतो, मग नवीन बिल्डर येतो, तो नवीन बिल्डर काही गोष्टीमध्ये असहायता दाखवतो. आणि हा जो भाग आहे याच्यामध्ये सोसायटी जे GR आहे, सोसायट्यांचा GR आहे, त्यामध्ये लिहिले की प्रोजेक्ट शुड बी नॉन ट्रान्सफरेबल. आपण पण ह्याच्यामध्ये सांगायला पाहिजे बा तू एकदा आमच्याकडे आल्यानंतर तू तो प्रोजेक्ट ट्रान्सफर करू नकोस, आणि एकदा ट्रान्सफर केलं तर आम्हाला परत त्या ठिकाणी करार करण्याची संधी आपल्याला मिळायची आहे. आता बघा, समजा बिल्डिंगमध्ये 50 लोक आहेत, 1 2 3 फॅमिली नडली आणि मग बिल्डर ह्याच्यावरती आला, या कन्क्लुजनवर आला की नाही आता मी ह्यांच्याशी वेगळा करार करतो. वेगळा करार करताना तुम्ही सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट करा आणि जे दोष आहेत करारपत्रातले दोष ते सप्लिमेंटरी ॲग्रीमेंटमध्ये लिहा. आणि ही सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट जी आहे ही आली पाहिजे, कारण 50 लोकांशी एक ॲग्रीमेंट आणि एका माणसाशी किंवा 2 भाडेकरूंशी वेगळी ॲग्रीमेंट, ते मुद्दे टिकत नाहीत. तर सप्लिमेंटरी ॲग्रीमेंटमध्ये तुमचे दोष कसे दूर होतील ते बघून आलेल्या अडचणी दूर करून सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट ही अस्तित्वात आली पाहिजे. आता काही लोकांच्या मीटिंगमध्ये अशी मानसिकता असते, बिल्डर देतो ते घ्या ना. असं नाही, बिल्डर देतो ते घ्या नाही, लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही केलेल्या चुका तुम्हाला त्रासदायक होतात, म्हणून तुम्ही नियमाप्रमाणे प्रत्येक सेसचे नियम वेगळे, SRAचे नियम वेगळे, म्हाडाचे नियम वेगळे, आणखीन सोसायट्यांचे नियम, ते नियम आहेत. त्या नियमाला अनुसरून जर केलं तर आपण कुठेही नुकसानीमध्ये होऊ शकत नाही, बिल्डर आपल्याला फसवू शकत नाही. कारण आपण शेवटच्या क्षणाला सर्व CC BC मिळाली, सर्व झालं तर आपण रूम सोडली की आपल्याला काही रिस्क नाही, फटाफट बिल्डिंग हे करतो. आणखीन एक तत्व आहे, बिल्डरने नियम मोडला की बिल्डरचा फायदा होतो, नियमाप्रमाणे चाललो तर आपला फायदा, हा एक नियम आहे. तर नेहमी नियमाला धरून चाला, तुम्हाला कुठे अडचण येणार नाही, कुठेही तुम्हाला नुकसान येणार नाही. आता काय होतं माहिती आहे काय, आपल्याला जेव्हा अलॉटमेंट करायची असते तेव्हा बिल्डर काय करतो, पहिले दुकानदारांना आत घुसवतो, नंतर लोकांना लवकर लोक पण थकलेले असतात वाट बघून, मग मिळेल ते रूम आपले घ्यायला बघतात. परंतु ते पण आता आपण लवकर घुसलो मग OC मिळायला अडचण येते, मग कन्व्हेन्सला अडचण येते, कारण बिल्डरने त्याच्यामध्ये अनेक भानगडी करून ठेवलेल्या असतात. भानगडी काय असतात, एक्स्ट्रा रूम काढलेले असतात, काही विजेची इलेक्ट्रिसिटीचे रूम वगैरे, त्यांना रूम दाखवून त्या खोटी कागदपत्र बनवून ती त्याच्यामध्ये रूम बनवतो. पॅसेजमध्ये 2-4 दुकानं 1+1 जागा करून तिकडे त्याच्याऐवजी दुसरे गाळे निर्माण करतो, अनधिकृत बांधकाम करतो. या सगळ्यावर एक उपाय असा आहे की बिल्डरला सुरुवातीला हात जोडून सांगायचं, बाबा भानगडी करू नको, तुला काय करायचं आहे ना, तुला नियमाप्रमाणे कर, फालतू भानगडी करून OCला अडचणी, कन्व्हेन्सला अडचणी भविष्यातल्या असं होता कामा नये. आणखीन एक मुद्दा असा आहे की ॲनेक्शर 2 प्रमाणे सदनिकांचं वाटप, जे ॲनेक्शर 2 सुरुवातीला तयार होतं त्याप्रमाणे नियमाप्रमाणे वाटप, हाच नियम सोसायटीला आहे, हाच नियम SRAला आहे, हाच नियम जुन्या चाळीला आहे, हाच नियम म्हाडाला आहे. तर ॲनेक्शरप्रमाणे वाटप केले की बिल्डरवर एक प्रेशर राहते, तो काय लबाडी करत नाही, ह्याचा रूम त्याला दे, त्याचा रूम त्याला घे, एकाला वर टाक, त्याला खाली टेक, हे सगळे प्रकार आता आपल्याला बंद करतात. तो आर्थिक फायदा पण बिल्डर स्वतःचा करून घेतो. या सगळ्या गोष्टी आहेत. आणखीन एक महत्त्वाचं आम्हाला एक काल परवा लक्षात आलं की आता कोणत्याही इमारत पूर्ण झाली तर सोसायटी व्हायला पाहिजे, सोसायटीच्या विद्यमाने गाळ्यांचं वाटप झालं पाहिजे. उपविधी 75, सोसायटी उपविधी 75 आणि नवीन जो 154B आलेला आहे, अमेंडमेंट आलेली आहे 2019ला, त्याच्यामधली तरतूद असं सांगते की वाटप हे सोसायटीच्या माध्यमातूनच झालं पाहिजे. वाटप हे बिल्डरच्या माध्यमातून, बिल्डर तिकडे असू शकतो, बिल्डर त्या ठिकाणी एक भाग असू शकतो, पण वाटप हे नेहमी, आणि अलॉटमेंट पण सोसायटीच्या माध्यमातून होय अशी पण तरतूद आहे. तर त्यामुळे छोट्या शासनाने चांगले कायदे केलेले आहेत, योग्य कायदे आहेत, कायद्यात कुठे दोष नाही. दोष आपल्या इकडे इथे दोष आहे, इथे दोष आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी काळजी घ्या. आता बघा, मुंबईमध्ये किमान घर हे 400 फूट आणि आता इतर गोष्टी जर शासनाचा GR आणि इतर जे ओपन स्पेस, पॅसेज, टॉयलेट, बाथरूम, गॅलरी ह्याचं कॅल्क्युलेशन म्हणून मुंबईमध्ये 450 स्क्वेअर फुटाचं घर मिळालंच पाहिजे. आणि तोच नियम जुन्या चाळीचा उपनगरात पण आहे. जुन्या चाळीच्या लोकांमध्ये आजही 250 आणि 300 स्क्वेअर फुटाच्या घरावर बिल्डर करारपत्र करून घेतात, हे चुकीचं आहे. उपनगरातल्या लोकांनी पण जागरूक राहायला पाहिजे आणि तुम्ही शासनाकडे जा, शासनाकडे आक्षेप घ्या की आणि
शासन आहे, बिल्डिंग प्रपोजल आहे, तिकडे जाऊन आक्षेप घ्या की आम्हाला छोटी घरं नको, नियमाप्रमाणे आम्हाला पण जे मुंबईमध्ये आहे तेच उपनगरामध्ये आहे. फक्त मुंबईमध्ये बरीचशी रेकॉर्ड आहे, म्हाडाकडे हवी आहे, उपनगरामध्ये ती थोडीशी अडचण आहे, पण असेसमेंट एक्स्ट्रॅक्टप्रमाणे सगळ्या गोष्टी चालतात. आता बऱ्याच वेळेला काय होतं माहिती का, आम्ही आता तिकडे गेलो की म्हाडाचे अधिकारी आहेत, BMCचे अधिकारी आहेत, ते म्हणतात आम्ही काय करणार. तसं नाही, तुम्ही NOC देणारे तुम्ही आहात, IOD देणारे तुम्ही आहात, CC देणारे तुम्ही आहेत, तुमच्या अटी शर्तीवर त्याला बिल्डिंगची परवानगी मिळेल. तुम्ही जर म्हटलं की आम्ही काय करावं, आम्ही त्यांना कसं थांबायला सांगणार, तसं नाही चालत. शेवटी जग हे नियमाप्रमाणे चालले आहे, प्रत्येक गोष्टीचे नियम असतात, नियमाप्रमाणे या गोष्टी झालेल्या आहेत. आता आम्हाला आणखीन एक मजेशीर अडचण आली की बिल्डरने प्रस्ताव सादर केला, म्हाडाने NOC दिली, आम्ही RTI टाकला की आम्हाला त्याची कागदपत्र द्या. मस्तपैकी म्हाडाने बोचकं दिलं चांगलं एक. नंतर 8-10 दिवसांनी ते डॉक्युमेंट चेक करायला होतं, सगळं आम्हाला ते रेशन कार्ड आणि इलेक्ट्रिकच्या पावत्या आणि ते अर्ज आणि ते आम्हाला काय करायचं आहे. म्हाडाची NOC त्याच्यामध्ये नव्हती. आम्ही आक्षेप घेतला, म्हाडाची NOC कुठे आहे, तो प्रोजेक्ट कुठे आहे, ते सगळ्या गोष्टी. ते म्हणे नाही, ते बिल्डरने अजून NOC प्रस्ताव सादर केला. अरे काय तुम्ही उत्तर देता. मग ते 5-6 वेळा म्हाडामध्ये गेल्यानंतर बिल्डरनी व्हॉट्सअपवर टाकली NOCची कॉपी. असा कारभार शासनाकडे केला तर एकदम वाईट आहे. शासनाकडून या गोष्टी अपेक्षितच नाहीत. मागितल्याबरोबर त्यांनी नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजे. अच्छा, एक नेहमी प्रश्न येतो की बिल्डरचा हक्क कशावर लागतो. बांधकाम बिल्डरनी केला, बिल्डरचा हक्क कशावर लागतो. बिल्डरचा हक्क फक्त एकाच गोष्टीवर लागतो, सेलेबल पोर्शनमधले जागा विकण्यावर बिल्डरचा हक्क लागतो. रिहॅब पोर्शनमध्ये बिल्डरचा हक्क लागत नाही. ओपन स्पेस, रिक्रिएशन, पार्किंग, टेरेस यावर कशावरही बिल्डरचा हक्क लागत नाही. बिल्डरचा हक्क फक्त सेलेबल पोर्शनच्या जागा विकण्यावरती आहेत. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. काही करारपत्रामध्ये आर्बिट्रेशन, लवादाचा उल्लेख करतात, तसं नाही आहे. सर्व मार्ग उघडे पाहिजेत. पोलीस स्टेशन जाण्याचा मार्ग, सिव्हिल कोर्टात, क्रिमिनल कोर्टात, कन्झ्युमर कोर्टात, हे सगळे मार्ग तुम्हाला उभे. आर्बिट्रेशनचा क्लॉजवर लक्ष ठेवा, ते काढून टाकायचं. ते आर्बिट्रेशन दाखव, कायद्यात कुठे आहे ते दाखव. काही लोक म्हणतात की आम्ही MOU केलं. अरे तू कायद्यात आहे तर MOUची तरतूदच नाही. डायरेक्ट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे, PA आहे, ह्याची तरतूद आहे. MOU करा, त्याच्यामध्ये ऑफर लेटर द्या आणि त्याच्यावरती लोकांच्या सह्या घेऊन त्यांना अडकवून ठेवा. ह्या गोष्टी, ऑफर लेटर घ्या, परंतु तुम्हाला शेवटी करारपत्र महत्त्वाचं आहे. ऑफर लेटर आणि MOUची तरतूद कुठेच आम्हाला आढळलेली नाही आहे. कुठच्याच डेव्हलपमेंटमध्ये MOUची तरतूद नाही आहे. अच्छा, आणखीन एक मजेशीर गोष्ट आहे. काय आपण पत्र्यावर करतो डिपार्टमेंटला, 1 महिन्यांनी 2 महिन्यांनी आपल्याला लक्षात येते की आपल्याला उत्तर नाही आलं. मग आपण जेव्हा जाऊन तिकडे चौकशी करतो ना, त्या काउंटरवरचा माणूस काय सांगतो, अहो आम्ही तुम्हाला उत्तर पाठवलेलं आहे, तुम्हाला उत्तर गेलेलं आहे, तुम्हाला मिळालं नसेल, पोस्टाचा दोष आहे. असं करून मग ते एक कॉपी ते ड्युप्लिकेट कॉपी काढून, ही सगळी लबाडी आहे. सर्व डिपार्टमेंटमध्ये हा असा प्रकार चालू आहे. आम्ही इव्हन स्टॅम्प ड्युटी कार्यालयात गेलो, काय ते इथं सर्व डिपार्टमेंटला हाच हे नवीन फंड आलेला आहे की काहीतरी म्हणजे आलेलं उत्तर ठेवून द्यायचं आणि आलाच एखादी व्यक्ती चौकशी केलं तर मग त्याला सांगायचं नाही पोस्टाने पाठवलं होतं, ते तुम्हाला मिळालं नसेल. असं नाही चालत. आता भाडे करून आमची आणखीन एक विकन, ज्या वेळेला तुम्ही बिल्डरशी बोलणी करा, तुम्ही यांना जो काय भाडं मिळते ना दरमहा, त्यातला 1000 रुपये बाजूला काढा. तुम्ही सेक्रेटरी किंवा तुमची कमिटी त्याकडे दरमहा एक रक्कम जमा करा. ती रक्कम तुम्हाला कोर्टात जायला किंवा कायदेशीर जेव्हा अडचणी येतात त्यावेळेला ती तुम्हाला कोर्टामध्ये ताबडतोब मूव्ह होणं. जर भाडं बंद केलं ताबडतोब कोर्टात मूव्ह. कोर्ट बरोबर अटी शर्ती घालतं. आपण पुढे देईल करून मग ते बिल्डरला वाटतं हे लोक काहीच नाही करत. फार तर आपण पोलीस स्टेशनला जातो आम्हाला भाडं देत नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला जाताना फक्त भाड्याची तक्रार नाही, पूर्ण त्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये काय त्यांनी लबाडी केली ते तुम्ही व्यवस्थित मुद्देसूद मांडून पोलीस स्टेशनला तक्रारी करा. तर त्या ठिकाणी FIR होत नाही. पण हे भविष्यामध्ये अशा गोष्टी होतील. भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी, आपला प्रयत्न असा आहे की सगळ्या गोष्टी नियमाने करणे, शासनाकडे अपील करणे, CC मिळाल्याच्या घर संटोरले, आलेली तक्रार तुम्ही घेतली ती तिचं काय झालं, ह्या गोष्टी विलंब अधिनियमाच्या खाली कशा येतील हा बघण्यात आपला प्रयत्न आहे. दुर्दैव असं आहे की आता सोसायटी आहे समजा, PMC नेमतात, तर PMC दुर्दैव आहे की वकील बिल्डरसाठी काम करणारे PMC बरेचसे आता आपल्या अनुभवाला येतात. हे एक दुर्दैव आहे. PMCने ॲक्च्युली आपल्याला मदत केलं पाहिजे. आता काही ठिकाणी काय होतं, एक बिल्डर येतो त्या ठिकाणी एका प्रोजेक्टमध्ये
सुरुवात करतो एक बिल्डर, बांधतो दुसरा बिल्डर, त्यानंतर व्यवस्थापन करतो तिसराच बिल्डर. ह्या गोष्टीकडे पण तुम्ही लक्ष ठेवा. आक्षेप घ्या, अशा गोष्टी आलं शासनाचा टॅक्स वाचवण्यासाठी बिल्डर वेगवेगळ्या आयडिया करत असतात, किंवा करारपत्र वेगळा आणि एक वेगळं पत्र काढतो की ज्याच्यामध्ये इतर गोष्टी, आर्थिक गोष्टी त्या पत्रात टाकतो, करारपत्रात वेगळ्याच गोष्टी टाकतो. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता एक आम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात आली की आपण तक्रार अर्ज करतो की बाबा जे चौकशी अधिकारी आहेत ह्यांनी मॅटर बरोबर हँडल केलेलं नाही, किंवा हा प्रो बिल्डर आहे, किंवा बिल्डरला सपोर्ट करणारी ही तुमची अधिकारी मंडळ. मग आपण वरिष्ठांना अर्ज केले तर ते काय करतात, उत्तर पाठवतात. काय उत्तर पाठवतात? कायदेशीर कारवाई करा. आता प्रश्न असा आहे की ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्याच्याचकडे ते पत्र जाते कायदेशीर, त्याच्याचकडे कायदेशीर कारवाई करण्याची वेळा मग ती मॅटरची वाट लागते. ते हे कायदेशीर कारवाई म्हणजे काय, त्याचे दोन अर्थ होतात. चूक झाली म्हणून कायदेशीर कारवाई करा, किंवा आहे ते घेऊन द्या दणका भाडेकरूला, करा कारवाई, असा तो प्रकार होतो. या गोष्टी आता बघा, कोर्टात जर आपण तक्रार केली की अमुक कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेल अशी संशय वाटतो, मिळणार नाही असं, तर कोर्ट आपल्याला बदलून देतात की तुम्ही दुसऱ्या कोर्टामध्ये मॅटर द्या. महसूल विभागामध्ये पण जर आपण तक्रार केली की एखादा अधिकारी नियमाप्रमाणे वागत नाही तर तो प्रकरण दुसऱ्याकडे पाठवतो. हे म्हाडामध्ये पण हेच झालं पाहिजे, BMCमध्ये पण हेच झालं पाहिजे की एखादा अधिकारी बिल्डर करता काम करतो, मग त्याला बाजूला काढा. जो नियमाप्रमाणे काम करणार असेल अशा याला तुम्ही यामध्ये आणा. आता आपल्याला काय माहिती का, जे सरकारी जेवढे अधिकारी आहेत, आता बघा NOC आहे, IOD आहे, CC, LOI, IOA, हे ज्या गोष्टी आहेत ना, ह्या रद्द करण्याचा अधिकार शासनाला आहे. जर बिल्डर नियमाप्रमाणे करत नसेल, भाडं त्यांनी बंद केलं, तुम्ही बंद करा ना, त्यांचे प्रोजेक्टच बंद करून टाका. तो सरळ भाडं देणार, गपचूप भाडं देणार. प्रोजेक्ट तुम्ही जोपर्यंत IOD, CC, LOI, IO हे सगळे रद्द करण्याचे प्रकार तर झाले पाहिजेत. भविष्यामध्ये तुम्हाला मुंबईच्या लोकांना चांगलं जीवन जर जगायचं असेल तर या गोष्टी आता शासनाकडे आपण प्रयत्न करतोय की साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत आपण असं काय एक कामाला जोर आणतोय. प्लस आपण हे पण करतोय की सप्टेंबर महिन्यामध्ये आपण एक कोर्टाला निवेदन, सिटी सिव्हिल कोर्ट वगैरे जे आहेत त्या ठिकाणी आपण निवेदन सादर करणार आहोत की बिल्डर त्रास देण्याकरता रेंट ॲक्टच्या तक्रारी सादर करतो आणि मग भाडेकरूला त्रास देतो, त्याला नडतो. तर जेव्हा रिडेव्हलपमेंट येईल तेव्हा कोर्टाने दखल घ्यावी की हे प्रकरण रिडेव्हलपमेंटचं आहे का, बिल्डर विनाकारण त्रास देतोय का, भाडेकरूंना नाहक त्रास होतोय का, हे बघणं आता कोर्टाचं काम आहे. कोर्टाने पण ह्याकडे लक्ष दिलं, पण आपण निवेदन सादर करणार आहोत, कोर्टाच्या चरणी विनंती करणार आहोत की साहेब आपण अशी प्रकरण आली तर आपण त्याच्यामध्ये लक्ष द्या. शेवटचा मुद्दा असा आहे की प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत. सोसायटी असेल तर त्याचा GR आहे 4 जुलै 2019, सेस बिल्डिंग असेल तर 8 जुलै 2021 हा एक आहे. त्यानंतर म्हाडाचे जे आहेत, म्हाडाचे पण टर्म्स अँड कंडिशनची ती 5-6 फॉर्म येतात, ते SRA आहे, सर्क्युलर आहे, SRAचे वेगवेगळे सर्क्युलर आहेत, त्याप्रमाणे हे कामकाज चालते. BMCचे असेल तर BMCचे नियम वेगळेले आहेत, तर BMCचे पण स्वतःचे नियम आहेत, त्याप्रमाणे काम कसं चालेल. BMCचे प्रोजेक्ट वेगळे आहेत, BMCचे जागा वेगळ्या आहेत, त्याच्यावर ते सेस बिल्डिंग वेगळं. तर प्रत्येकाचे जे नियम आहेत त्या नियमाला फॉलो करा, नियमाला धरून चाला. तुम्ही जिथे नियमाला धरून चाला तिकडे तुमचा फायदा आहे, जिथे नियमांचा भंग होतो बिल्डरचा फायदा आहे. पण यापूर्वी तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. आता काल परवा 2 लोक आमच्याकडे येऊन गेले, आम्ही दोघांना मदत केलेली आहे. जे कोण येतील आपण आता आपला हे मुवमेंट आपण घेतो आहोत हल्ली की मुंबई आता मुंबईमध्ये असे फसवणुकीचे प्रकार आपल्याला बंद करायचे आणि आलं तर आपल्याला त्या ठिकाणी शासनापर्यंत हे जाऊन करायचं आहे. आणि CC मिळाल्याशिवाय घर सोडणार हे तुम्ही पहिल्या दिवशी सांगून टाका. करारपत्र आम्हाला निर्दोष पाहिजे हे पहिल्या दिवशी सांगून टाकायचं. हे सगळ्या गोष्टी करा. शासनापर्यंत जाण्याचा आता आपण प्रत्येक प्रकरण जिथे बिल्डर चुकीचं वागतो शासनापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. आणि असं केलंच तरच मुंबई चांगली होणार आहे. पूर्वी 3-3.5 हजार प्रोजेक्ट अडकले होते, वाताहत झाली, शेकडो कुटुंब बर्बाद झाली, अक्षरशः वाताहत झाली. तर ह्या गोष्टी होणार नाहीत. याकरता तुम्ही सगळ्यांनी दक्ष राहा. तुम्हाला आमच्याकडून काय मदत पाहिजे आम्हाला पण काय जास्त कळत नाही, पण जे काय कळतं ते आम्ही तुम्हाला पत्रव्यवहार करून देऊ. कोर्टात कोणते मुद्दे मांडायचे आम्ही हे पण आता सुरू केलेलं आहे की स्वतः आपले प्रतिनिधी हे सुनावणी करता उभे करायचे. भाडेकरूंना शक्य नाही, वकील कशाला वकील करायचा. आम्ही येऊ तुमच्यासाठी, आम्ही तुमची बाजू मांडू कोर्टामध्ये. फक्त तुम्ही विश्वासाने चला की आम्ही ही एक संस्था आहे जी लोकांना मदत करण्यासाठी उत्सुक आहे आणि आता आम्ही करत आहोत. आता हे आमचं 4थं मॅटर आहे की ते आम्ही भाडेकरूंच्या वतीने हे मॅटर आम्ही लढलो आणि चांगलं यश आहे. आम्हाला पण शिकायला मिळते, आम्हाला पण त्यातलं बरंचसं कळत नाही. 90% गोष्टी आम्हाला पण कळत नाहीत. आम्ही पण 90% अज्ञानी होतो. आम्हाला जे कळतं ते 10% आहे.
पण त्यातूनही आम्ही लोकांची कामं करतो, लोकांसाठी आम्ही आहोत. मुंबई आहे, मुंबईत उपनगर आहे, त्यात तुमची काय अडचण असेल तर आमच्याकडे या, फोन करा, संपर्क साधा. आमच्याकडून जे जे काय करता येईल ते आम्ही तुमच्यासाठी करू. धन्यवाद. मी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने जे जे लोक हा व्हिडिओ ऐकतात त्या सर्वांना मी नमस्कार करतो.